जगत मी आलो असा की मी असा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मी पुन्हा जुळलोच नाही. किंवा फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर, दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर. अशी स्वतःची वेगळी ओळख करून देणारे कमालीचे प्रतिभावान मराठीतले गझल आणि गीतकार सुरेश भट. त्यांच्यासारखा अवलिया आणि कलंदर कवी वेगळाच. त्यांची प्रत्येक रचना ही थक्क करणारी आहे. सुरेश भटांनी भावगीतं लिहिली आहेत, स्फूर्तिगीतं लिहिली आहेत, भावकविता लिहिल्या आहेत. गझलसाठी तर ते ओळखले जातात. उषक काल होता होता सारखी कविता त्यांनीच लिहिली आहे. दुसरीकडे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, तरुण आहे रात्र अजूनही, मालवून टाक दीप, मलमली तारुण्य माझे, किंवा मी मज हरपून बसले ग, अशी स्त्री मनाची प्रणय गीतं सुद्धा यांनीच लिहिली आहेत. त्यांनी त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य त्यांच्या कवितेतच सांगितलंय. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. असं ऐकिवात आहे की पंडित हृदयनाथ मंगेशकरांसारख्या प्रतिभावंताला सुरेश भटांच्या कवितांचं एक चोपडं कुठेतरी सापडलं. त्यानंतर त्यांनी सुरेश भटांना शोधून काढलं, त्यांच्या कवितांना चाली लावल्या आणि तिथूनच सुरेश भट नावाच्या कवीचा जाहीर प्रवास सुरू झाला. या गोष्टीसाठी हृदयनाथांचे आभार मानावे तितके थोडेच. पहाटे उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे, मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली, मिटले 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 चुकून डोळे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, वय वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, फसवून रात गेली, उसवून श्वास माझा. जराशी कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा, निसटून रात गेली, कळले 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 मला न केव्हा. उरले उरात काही आवाज चांदण्याचे, उरले उरात काही आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे उचलून
तारकांचे उचलून रात गेली आकाश तारकांचे. स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती. स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती. मग ओळ शेवटाची, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली केव्हा तरी पहाटे. उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे. मलमली तारुण्य माझे मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मोकळ्या केसात माझ्या, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. लागुनी थंडी गुलाबी, लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी. लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की राजसा, राजसा माझ्यात तू मी तुझ्या माझी भिनावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. मलमली
मी मगाशी म्हणलं तसं सुरेश भटांची एक एक रचना समजून घेणं म्हणजे जगणं समजून घेण्यासारखं आहे. दरवेळेला त्यामध्ये अभ्यास करताना काहीतरी नवं सापडतं. सुरेश भटांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू आपल्या डोळ्यासमोर येतो. सुरेश भट यांच्या कवितेतला अबोल पारिजात, केव्हा तरी पहाटे, उलटून गेलेली रात्र, चांदण्यात फिरताना सारेच अनुभवणारे, वाटेवरचे कळलावे दिवे किंवा मालकंसी श्वास, अशा अनेक कोमल भावनांबरोबर गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे असं म्हणतानाचा निश्चयी स्वर, अशा वेळेला त्यांचेच शब्द एखाद्या तलवारीसारखे धारदार, काळजाला भिडणारे वाटतात. त्यांच्या वेगवेगळ्या कवितांमधून काव्यरंग अनुभवण्याची मजाच वेगळी आहे. आता हेच गाणं घ्या ना, मेहंदीच्या पानावर झुलणारं. सुरेश भटांनी इतका नाजूक साजूक शब्दांचा साज या गाण्याला सजवलाय की क्या बात आहे. हे गाणं जन्माला आल्यापासून सगळ्या पिढीतल्या लोकांना यांनी भुरळ घातली आहे. या गाण्याची एक गंमत आहे. या गाण्याची ज्यांना भुरळ पडली त्यात एक नाव होतं सलील चौधरी. हिंदी इंडस्ट्रीमधलं हे त्यावेळचं संगीतकार म्हणून एक सुप्रसिद्ध बंगाली नाव. मधुमती, माया, छोटीसी बात यासारख्या कितीतरी सिनेमांचं संगीत त्यांनी केलं होतं. अशात त्यांनी जेव्हा मेहंदीच्या पानावर हे गाणं ऐकलं तेव्हा ते त्या गाण्याच्या प्रेमातच पडले. त्यांनी ठरवलं की हे गाणं आपण बंगाली रसिकांसाठी आणायचं म्हणजे आणायचं. त्यांना त्यांचा हा मोह काही आवडता आला नाही. अखेर उदयनाथ मंगेशकरांनी त्या गाण्याच्या एकूण रचनेबाबत त्यांच्याशी बोलून हे गाणं बंगालीत नेलं आणि बंगालीमध्ये ते गाणं झालं ए दिन तो जाबे ना माना तुम्ही जतोय करो. बंगालीत सुद्धा त्यांनी लता दीदींकडूनच हे गाणं गाऊन घेतलं आणि हे गाणं सर्वदूर पोहोचलं. चला अनुभवूयात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं संगीत आणि लता दीदींचा स्वर. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
सखी मी मज हरपून बसले ग, मी मज हरपून बसले ग, मी मज आज पहाटे श्रीरंगाने, आज पहाटे आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग, साखर झोपे मध्येच अलगद, साखर झोपे मध्येच अलगद, प्राजक्ता टिपले ग, मी मज हरपून त्या श्वासांनी दीप कळगत, त्या श्वासांनी दीप कळगत, पळभर मी थरथरले ग, त्या स्पर्शाच्या हिंदोळावर, त्या स्पर्शाच्या हिंदोळावर लाजत उमालत झुलले ग, मी मज हरपून त्या नभश्यामल मिठीत नकळत, त्या नभश्यामल मिठीत नकळत, बिजली सम लख लखले ग, दिसला मग तो, दिसला मग तो देवकी नंदन, अन मी डोळे मिटले ग, मी मज हरपून मी मज हरपून. अनेक उर्दू गझलकारांचा, विशेषतः मिर्झा गालिब यांचा भटांच्या मनावर खोलवर प्रभाव होता, पण त्यांच्या रचनांची नक्कल त्यांनी कधी केली नाही आणि म्हणूनच भटांची गझल अस्सल मराठी वळणाने चालत राहिली. जेव्हा त्यांना विचारलं जायचं की हे सगळं तुम्हाला कसं सुचतं, यावर त्यांनी या ओळी ऐकवल्या होत्या. भर उन्हात आले काही पावसात आले, मला शब्द भेटायला गात गात आले. वा, आपल्या काव्याच्या उगमाचं गुपित म्हणजेच त्यांचं सिक्रेट त्यांनी किती सुंदर शब्दातून व्यक्त केलंय. आपलं भाग्यच की त्यांची कविता अत्यंत सुरेल गीतांमधून आणि स्वरांमधून आपल्यापर्यंत पोहोचली. सुरेश भटांच्या अनेक कविता या स्त्री मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. कारवा मराठीमधून जे पुढचं गाणं आपल्या भेटीला येत आहे, चांदण्यात फिरताना माझा धरला असा हात, अशा या पुरुष कवीने स्त्री मनाची कविता लिहिणं म्हणजे एक परकाया प्रवेशच की. दुःख, विरहाची भावना, या सगळ्या भावभावनांचा विचार करणं, त्या समजून घेणं आणि मग त्या शब्दांमध्ये व्यक्त करणं हे खरंच किती कठीण आहे. म्हणजे ज्या दिवशी प्रत्येक पुरुष स्त्रीच्या मनाचा इतका विचार करेल तेव्हा जगातली निम्मी संकट संपून जातील. पण भटांचं कौतुक यासाठी करावं तितकं थोडं आहे. आपल्या प्रियकराला लपत छपत भेटत जाणाऱ्या नायिकेचं हे गाणं आहे. भट साहेबांनी यामध्ये दिलेल्या उपमा खरंच कशा सुचल्या असतील त्यांना. यामध्ये ते दिव्यांना कळलावे म्हणजे चुगलीखोर म्हणतात. म्हणजे या दिव्यांच्या उजेडात कोणी आपल्याला पाहिलं तर ही गोष्ट गावभर झाली म्हणूनच समजा. आणि या गाण्याच्या शेवटच्या ओळीसाठी तर भट साहेबांना केवळ सलाम. श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात. म्हणजे हे असं प्रणयी वातावरण याविषयी लिहिताना मालकंस राग आठवणं आणि त्यानंतर पारिजात हा शब्द सुचणं, याला केवळ दैवी प्रतिभाच हवी हो. त्याशिवाय ही अशी गाणी घडणंच शक्य नाही. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला.
चांदण्यात फिरताना माझा धरलाच सखया रे आवरही सावरही चांदरा. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा. सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा. तू मला मी तुला तू मला मी तुला पाहिले एकमेकास न्याहाळिले. दुःख माझा तुझा आरसा दुःख माझा तुझा आरसा जीवना तू तसा मी असा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा. खेळलो खेळ झाला जसा खेळलो खेळ झाला जसा जीवना तू तसा मी असा. सूरमागू सूरमागू तुला मी कसा जीवना तू तसा मी असा. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. भावगीतांमध्ये सुरेश भटांच्या गझला हे एक स्वतंत्र विश्व आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं लक्षवेधी संगीत आणि लता मंगेशकर यांचा स्वर यामुळे भटांची गझल ही श्रोत्यांशी बोलू लागली. यातलंच एक गाणं म्हणजे मालवून टाक दीप चेतवून अंग अंग. या गाण्याचा एक किस्सा आहे. सुरेश भट एकदा संध्याकाळी फिरायला गेले असताना एक तरुण बासरी वादक एका कट्ट्यावरती बसून बासरी वाजवत होता. हे सूर भटियार या रागातले होते. भट साहेबांनी स्वतःच सांगितलंय की ते सूर ऐकून त्यांना त्यावेळीच ओळी सुचायला लागल्या. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. नुसत्याच ओळी सुचल्या नाहीत तर त्याची चालही त्यांना सुचली आणि ती चाल होती बासरीचे सूर वाजत असलेल्या भटियार या रागातलीच. गंमत अशी आहे की ते गीत तिथंच थांबलं 2 ओळींचं. गाण्याचे 5 अंतरे सुचून ते पूर्ण व्हायला भट साहेबांना पुढचे 6 महिने लागले. कवीला कसली आली आहेत वेळेची बंधनं. हीच तर भट साहेबांची खासियत होती. लिहिण्यासाठी म्हणून ते लिहित नसत. त्यांना जेव्हा स्फुरायचं आतून कविता त्यांना व्हायची. जेव्हा त्यांना कविता स्फुरली तेव्हाच त्यांनी ती लिहिली. म्हणजे मुद्दामून त्यांनी कधी यमक जुळवलं नाही, मीटर पाहिलं नाही. त्यांचे शब्द त्यांना जेव्हा सुचले तेव्हा ते एक टाकी एका लयीत उतरले, अगदी पाखरांच्या थव्यासारखे त्यांच्याही नकळत. हे गाणं एक प्रणय गीत असलं तरीही यात बिभत्सता कुठेही डोकावलेली नाहीये. माझ्या कवितेचा प्रवास या लेखात सुरेश भटांनी लिहिलं होतं की वयाचा आणि कवितेच्या मोठेपणाचा काहीही संबंध नसतो. जसा लिहिणारा माणूस तशी त्याची कविता. केवळ नक्षीदार सुबक गोंडस शब्दांमुळे कविता काही सुंदर होत नसते.
आणि शब्दांचा थैथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते तो कवी आपोआप महान बनतो. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी भटांच्या गीतांविषयी लिहिताना म्हणलं होतं, भटांच्या कवितेत सुगंधासारखं गाणं दडलेलंच होतं. हे गाणं अंगभूत होतं. कुणीतरी गायल्यामुळं त्या कवितेचं गाणं झालं असं नव्हे. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग. मालवून टाक दीप
साद लाभला निवांत संग मालवून टाक दीप राजसा निजला सकारे राजसा निजला सकारे वढ्यातच त्या कुशीवर तो असा वळला
राजसा निजला सका रे तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजला सका रे. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आले. तुझी रेशमाची मिठी सैल झाले, पहाटे पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आली. मला आठवेना तुला आठवेना, मला आठवेना तुला आठवेना. कशी रात्र गेली कुणाला कळेना, कशी रात्र गेली कुणाला कळेना. तरीही नभाला पुरेशी न लाले, तरीही नभाला पुरेशी न लाली. तुझी रेशमाची मिठी सैल झाले, पहाटे पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आले. बहाणे निमित्ते कशाला, असा राहू दे हात माझा उशाला. गडे हे बहाणे निमित्ते कशाला, असा राहू दे हात माझा उशाला. मऊ मोकळे केस हे सोड गाले, मऊ मोकळे केस हे सोड गाली. तुझी रेशमाची मिठी सैल झाले, पहाटे पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आले. तुला आणत्या वेचल्या तारकांची, तुला आणत्या वेचल्या तारकांची. तुला आणत्या जागणाऱ्या फुलांची, तुला आणत्या जागणाऱ्या फुलांची. लपेटून घे तू मला भोवताले, लपेटून घे तू
मला भोवताली. तुझी रेशमाची मिठी सैल झाले, पहाटे पहाटे मला जाग आले, पहाटे पहाटे मला जाग आले. सुरेश भटांच्या कविता खूप गाजल्या, त्यांची गाणी झाली. पण उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या कवितेचा वाक्प्रचार होऊन तो मराठीत राजमान्य झाला. आपण मगाचपासून सुरेश भटांच्या प्रेमकविता ऐकल्या, यामध्ये विराण्या ऐकल्या. एरवी अगदी कापसासारखे मुलायम कोमल वाटणारे त्यांचे शब्द कधी तलवारीसारखे धारधार बनायचे, याचंच उदाहरण म्हणजे उषक काल होता होता. हे शब्द त्यांना स्फुरले त्याच्या आधीच्या रात्री देशात आणीबाणीची घोषणा झाली होती. भटांनी कायमच त्यांच्या कवितांमधून सामाजिक, राजकीय, सत्ताधारी मनोवृत्तीवरती, माणसाच्या स्वार्थीपणावरती लख्ख प्रकाश टाकला. सत्ता, सत्तेतली लालसा, त्याभोवती फिरणारं राजकारण, त्यासाठी टाकले जाणारे डाव प्रतिडाव, राजकारणातली सत्तांची बेरीज वजाबाकी, त्याची समीकरणं, हे सारंही त्यांनी परखडपणे मांडलं. प्रचंड नवचैतन्य निर्माण करण्याची ताकद असलेली कविता म्हणजे उषक काल होता होता. यामध्ये त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी उभं राहण्याचं बळ दिलंय आणि बंड करण्यासाठीचं आवाहन केलंय. उषक काल होता होता काळ रात्र झाली, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली. आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, आम्ही चार किरणांची ही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली, कसा सूर अंधाराच्या वाहतो पखाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली. तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी, तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी, आम्हावरी संसाराची उडे धूळ माती, आम्हावरी संसाराची पुढे धूळ माती. आम्ही ते स्मशानी ज्यांना प्रेतहीन वाली, आम्ही ती स्मशानी ज्यांना प्रेतहीन वाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषक काल होता होता काळ रात्र झाली.
कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. धुमसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे. मसतात अजूनी विझल्या चितांचे निखारे. अजून रक्त माग तुटती वधस्तंभ सारे. अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. उषःकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. सुरेश भट यांनी त्यांच्या गझलांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केलंय. मराठीत तोपर्यंत गझल लिहिण्याचा प्रयत्न माधव जुलियन यांनी केला होता, पण खऱ्या अर्थाने उर्दू काव्य प्रकार मराठीत रुजवण्याचं काम भटांनी केलं. ते केवळ गझल लिहून तिथेच थांबले नाहीत, तर ही परंपरा पुढे सुरू राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सुरेश भटांविषयी बोलावं तितकं थोडं आहे आणि म्हणूनच कारवा क्लासिक्सचा पुढचा भाग हा त्यांच्याच आयुष्यावरती प्रकाश टाकणारा असणार आहे. आज आपण त्यांनी लिहिलेल्या कविता ज्यांची गाणी झाली आणि त्यामागचे किस्से उलगडले. आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोच्या पुढच्या भागामध्ये आपण त्यांचं आयुष्य, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची धडपड, प्रयत्न आणि त्यांच्यात रुजलेली आणि बहरलेली गझल याबद्दल बोलणार आहोत. तेव्हा स्टे ट्यून्ड. दर गुरुवारी कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोचा नवा एपिसोड येत असतो तुमच्या भेटीला. हा उपक्रम कसा वाटतोय याबद्दल जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर saregama_sanika ही माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला आवडणारी सुरेश भटांची गझल आजच्या आपल्या एपिसोडच्या या गाण्यांच्या यादीत नसेल तर नाराज होऊ नका, तर पुढच्या एपिसोडची वाट पहा. या अशा महान व्यक्तींवरती कार्यक्रम करणं म्हणजे खूप मोठं टेन्शनचं काम असतं. अशा वेळेला तुमच्यासारख्या रसिकांचे ब्लॉग्स माझ्या खूप कामी येतात. सुरेश भटांच्या गझलांचा अभ्यास करताना भारतकुमार राऊत, मिनिश उमराणी यांनी लिहिलेले काही ब्लॉग्स माझ्या वाचनात आले, त्यांचे त्यासाठी खूप आभार. आणि सुरेश भटांचे शिष्य गझलकार प्रदीप निफाडकर यांनी लिहिलेलं गझल सम्राट सुरेश भट आणि हे पुस्तक याचाही खूप उपयोग झाला. तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.